नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। प्रत्येक राज्याचं काहीतरी खायचं फेमस असतं। महाराष्ट्र म्हणलं की पुरणपोळी, तमिळनाडू म्हणलं की इडली, डोसा आणि सांबर, ती तुम्हाला फेमस झालेलं गाणं माहीतच आहे। त्याच पद्धतीने राजस्थान, गुजरात या ठिकाणी उंदीव चापडी, ढोकळा, नंतर त्याबरोबर भरपूर असे पदार्थ आहेत ती भरपूर फेमस आहेत। त्यातलीच एक आपण पदार्थ तयार करणार आहोत, दाल बाटी। पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित संपूर्णपणे बघा, अगदी व्यवस्थित अशी डिटेलमध्ये इथं माहिती आहे दाल बाटीची। हे आहे दाल बाटीचं भांड। तर पहिल्यांदा आहे छोटी कढई, मधून एक होल आहे, तिथून गॅसचं हवा येते किंवा वाफ येते। तर हे आहे दाल बाटीचं छान असं भांड। इकडे दाल बाटी करण्यासाठी ह्या भांड्याचा उपयोग केला जातो, किंवा तुम्ही आप्याचं भांड असतं त्याचा उपयोग सुद्धा केला तरी चालतो। हॉटेलमध्ये हे दाल बाटी आपल्या ह्याच्या निखाऱ्यामध्ये करून दिली जाते। तर चला, दाल बाटी करण्यासाठी पहिल्यांदा जी बाटी असते त्याचं पीठ कशा पद्धतीने असते बघा। हे आहे गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ अगदी मोठं दळून घ्यायचं। आपण जे चपाती करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं दळून घ्यायचं ही दाल बाटी करण्यासाठी। आणि हे पीठ घेतले 1 किलो। 1 किलो म्हटलं थोडंसं शिल्लक ठेवलं आहे, अगदी 200 ग्रॅम एवढं ठेवलं आहे। सगळं इथं 800 ग्रॅम इथं पीठ घेतलं आहे। जितकं घरामध्ये सदस्य आहे तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही पीठ घेऊ शकता, आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात। खूप छान टेस्टी लागते बरं का ही दाल बाटी। फेमस गुजराती ही डिश आहे। तर ह्यामध्ये घालायचं अगदी थोडासा रवा, कारण की ही दाल बाटी आहे ना, थोडंसं आतलं जे टेक्स्चर असतं ते एकदम खरखरीत असतं किंवा रव्यासारखं असतं, त्यामध्ये ह्यामध्ये रवा घातला आहे। तर अगदी 1 वाटी रवा आणि 800 ग्रॅम पीठ घेतलं होतं। हे आहे तूप। गुजरात, राजस्थान असू दे त्या ठिकाणी तुपाचा भयंकर असा वापर केला जातो। आमटी असू दे, कुठली भाजी असू दे, किंवा कोणताही पदार्थ झालं की तुपाचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो। हे 1 चमचा हळद घातली आहे, त्यामध्ये हिंग पावडर घातली 1 चमचा, हे सोडा घातला आहे थोडासा। तर तुम्ही बेकिंग सोड्याचा उपयोग केला तरी सुद्धा चालतो। यामध्ये हे आहे ओवा। ओवा हाताच्या साहाय्याने चांगला खसखस चोळून घालायचा, म्हणजे छान असा फ्लेवर देत असतो। छान अशी टेस्टी लागते दाल बाटी, गरमागरम अशी। तर खूपच असं आवडीने खाली जाते हे पदार्थ। उंदीव चापडी, दाल बाटी खायला खूप जड असतात, किंवा बाजरीचं असू दे, पण इथं खूप आवडीने खातात। तर अगदी फेमस असलेली आपण ही डिश तयार करत आहोत। ह्यामध्ये घालूया 1 चमचा जिरे। ओवा घालून झाला आहे, खमंग असं हे मिश्रण तयार झालं आहे। त्यामध्ये घालायचं थोडंसं चवीपुरतं मीठ। तर हे आपलं झालं आहे दाल बाटीचं सर्व साहित्य। तर ह्या मळण्यासाठी आपण तूप ठेवलं आहे गरम करण्यासाठी। तर हे तर सर्व सामान आता मिक्स करून घ्यायचं। हळद घातली आहे, हिंग पावडर, सोडा घातला आहे, मीठ घातलं आहे, ओवा, जिरं। तर तुम्ही जिरा घातला आहे कारण आपल्याकडे बडीशेप नव्हतं, बडीशेपसुद्धा घातली जाते ह्यामध्ये। तर बडीशेप घरामध्ये खात नाहीत म्हणून तर बडीशेप वापरली नाही, शक्यतो ह्यामध्ये बडीशेपसुद्धा वापरतात। तर यामध्ये घालूया तूप। इथं तूप घेतलं आहे 200 ग्रॅम। तर इथं मापून घेतलं नाही, अंदाजे तुम्हाला सांगत आहे। तर तुपाचा भरपूर असा प्रत्येक जेवणामध्ये वापर केला जातो। तर तूप घालून थोडं मिक्स करून घ्यायचं, आणि मिक्स करून घ्यायचं, ह्याच्यामध्ये गाठी होऊन द्यायच्या नाहीत। आणि हे पीठ असतं ते थोडंसं जाडं भरडं असतं, त्यामुळं फुगायला वेळ लागतो। हे तुम्ही 2 ते 3 तास अगोदर मळून ठेवलं तरी चालतं। तर आम्ही अर्धा तासाच्या आत ही दाल बाटी केली आहे। पीठ तुम्ही लवकर मळून घेतले की छान अशी दाल बाटी तयार होते। हे तूप घातल्यानंतर आता हाताच्या साहाय्यानं छान अशी गाठ्या फोडून घ्यायच्या। तूप इथं मी कडवून घेतलं नाही किंवा गरम करून घेतलं नाही, हे तूप आहे ते फक्त गरम करून घेतलं आहे पातळ होण्यासाठी, ह्यामध्ये मिक्स होण्यासाठी, हे लक्षात घ्या। तर हे आता तूप छान मिक्स करून घेतल्यानंतर हे आता ही मूठ बांधली की आपलं पीठ असं मळण्यासाठी परफेक्ट असं झालं आहे। आता आपण घेऊया मळण्यासाठी। तर इथं पाण्याचा जास्त बदाबदा वापर करायचा नाही, पाणी अगदी लागल तसं घ्यायचं, पण पाणी जास्त ऑब्झर्व करून घेतं, कारण की हे आहे पीठ मोठं असल्यामुळं पाणी जास्त घेतं, आणि मळताना पातळ मळायचं नाही, घटसर असा गोळा मळावा लागतो। त्यामुळे पाण्याचा सुद्धा वापर अगदी थोडा थोडा करून मळावा लागत असतं। आणि इथं आहे पीठ मळून घेत आहे। पीठ मळण्यासाठी अगदी 5 ते 10 मिनटं लागतात। तर उंदीव चापडी सुद्धा हा पदार्थ फेमस आहे, त्याचं सुद्धा पीठ थोडंसं अशाच पद्धतीने मळलं जातं, आणि ती सुद्धा डिश खूप छान लागते, पण त्याला फक्त जास्त तुपाचा वापर करावा लागतो। तर इथं तूप घातलं आहे। तुम्ही तूप जास्त खात नसाल तर तुम्ही 1 चमचा तूप आणि बरोबरीला तेल घालून हे मळलं तरी सुद्धा चालतं। बऱ्याच लोकांना तूप आवडत नसतं, तर तुम्ही इथं तेल घालून सुद्धा हे करू शकता, बाटी करू शकता।
तर प्रत्येक ठिकाणी बाटी करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे आणि आपण आज तयार करत आहोत. माझी बहीण आहे ती गुजरातमध्ये राहते आणि ती आता डिश करत आहे दाल बाटी. अगदी फेमसला असलेली गुजरात, राजस्थान या ठिकाणी खूप आवडीने ही डिश खाल्ली जाते. अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी, दही धपाटे ज्या पद्धतीनं आवडीनं खाल्लं जातं, फेमस पदार्थ आहेत, त्याच पद्धतीनं ह्या राजकोट किंवा ह्या गुजरात साईडला हा पदार्थ खूप फेमस आहे. तर हा पिठाचा गोळा मळून झाला आहे. ह्याला मर्दायची जास्त आवश्यकता नसते. पाणी घाललं तसं हे घटसर असं पीठ तयार होतं आणि हे मरलेलं छान पीठ, तेलसुद्धा छान सुटलं आहे. यामध्ये तुपाचा वापर केला आहे आणि कलरला पण किती छान आला आहे बघा. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. आपल्याकडं ही एकदम राजस्थानमधली प्युअर अशी पद्धत आहे. तर हे गोळा छान मळून झाला आहे आणि हा झाला गोळा आपण अर्धा ते पाऊण तास भिजत घालणार आहोत. तुम्ही 2 ते 3 तास हा गोळा भिजत घातला तरी चालतो. उशिरा वेळ असेल तर तुमच्याकडं. तर हा गोळा झाला आहे आणि हा गोळा आता आपण अर्धा तासासाठी भिजत घातला की नंतर हे पीठ रेडी होतं. मोठं पीठ असल्यामुळे हे पीठ चांगलं फुगलं जातं. ह्यामध्ये आपण सोडासुद्धा घातला आहे. आता ह्यामध्ये पाण्याचा जास्त वापर लागला नाही, लागेल तसं पाणी वापरायचं. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालतो. आता चला आपण हे आहे पाणी ठेवलं आहे गरम करण्यासाठी. हे आहे डाळी घ्यायचं काम चालू झालं आहे आपलं. ही आहे आपली मुगाची डाळ, पाटवण असलेली मुगाची डाळ घ्यायची. हरभरा डाळ आहे आणि ह्या दोन्ही डाळी जास्त वापराव्या लागतात डाळबाटीसाठी. ही आहे उडदाची डाळ अर्धी वाटी, ही तूर डाळ अर्धी वाटी आणि ही मसूर डाळ अर्धी वाटी. तर ह्या तिन्ही डाळी आहेत त्या अर्धी वाटी घ्यायच्या आणि मूग डाळ आणि हरभरा डाळ आहे ती भरून घ्यायच्या. हे म्हणायचं आपलं पंचवाटी म्हणजे पंच डाळींचं मिश्रण असलेले हे आमटी तयार करणार आहोत. तर ही डाळ आहे मुगाची, ते पाटवण असलेलीच डाळ वापरावी. तुमच्याकडे नसेल तर घरगुती जी आपली दुकानामध्ये जी डाळ मिळते मुगाची त्याचा वापर केला तरी सुद्धा चालतो. थोडीशी उडद डाळ जास्त वाटली मी काढून ठेवली. प्रत्येकाला डाळीमधल्या कुठला कमी जास्त आवडत असेल तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. हरभरा डाळ कमी आवडत असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता. तर आपण पहिल्यांदा पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये घालायच्या ह्या तिखट मिरच्या. ही आहे तिखट चटणी तयार करण्यासाठी तिखट मिरच्या इथं घातल्या आहेत. तर थोडंसं गरम झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा तो. नंतर त्याचा आपण उपयोग करणार आहोत. तर डाळी सगळ्या मिक्स करून घेतल्या होत्या. त्या आता डाळी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या. उडद डाळ किंवा जे हरभरा डाळ असते त्याला थोडीशी घाण असते किंवा त्यामधून पांढरं पाणी निघतं, ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचं. 2 वेळा धुवून घेतली आहे ही डाळ. छान अशी देखणी पान दिसत आहे डाळ. ह्यामध्ये शिजल तेवढं पाणी घालून घ्यायचं. हे हरभरा डाळ आणि उडीद डाळामुळं हे घटसरपणा जास्त येतो आणि पाणी जास्त ऑब्झर्व केलं जातं, त्यामुळे पाणी जरा जास्त घालावं लागतं. तर घातलं आहे आपण 2 तांब्या पाणी आणि हे पाणी घालून ह्यामध्ये घालायचं अगदी मीठ, थोडंसं हळद घातली आहे आणि सगळं मिक्स करायचं आणि झाकण लावून ह्याच्या आपण 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. हे सर्व डाळी शिजण्यासाठी 5 शिट्ट्यांची गरज आहे. ह्यामध्ये हरभरा डाळ आहे त्यामुळे उशीर लागतो शिजण्यासाठी. बाकीच्या डाळी तर 3 शिट्ट्यांमध्ये शिजतातच, तूर डाळ, मूग डाळ बाकीच्या. आता हे हरभरा डाळ शिजण्यासाठी 5 घ्यायच्या. तर इथं आहे कांदा घेतल्या, 2 मीडियम साईजची मिरची, आलं, लसूण, टमाटर 3 घेतले आहेत आणि कोथिंबीर. आणि हे सर्व साहित्य छान असं कट करून घ्यायचं, बारीक असं कट करून घ्यायचं. तर हे अशा मी थोडीशी जादू केली इथं जमते का बघण्यासाठी. तर सर्व साहित्य टमाटर आणि कांदा छोटा अगदी बारीक चिरून घ्यायचा. आणि ह्या मिरच्या ज्या भिजल्या आहेत त्या भिजलेल्या मिरच्या आपण आता मिक्सरच्या जारमध्ये घालून घेत आहोत. लसूण घातला आहे यामध्ये आणि हा आपण तिखट चटणी तयार करून घेत आहोत बघा. ह्यामध्ये घालायचं मीठ. ज्यांना तिखट कमी जास्त आवडतं त्यांना हे चटणी आहे. ही आहे लिंबूचा रस, 1 लिंबूचा रस घातला आहे यामध्ये. मीठ, मिरची आणि लसूण ह्याची आता पेस्ट करून ठेवायची. खडे मसाल्यामध्ये बघा हे आहे दालचिनी, थोडा तुकडा घेतला आहे, 2 तमालपत्री, 3-4 लवंगा, 2-3 मिरी आणि हे सर्व झाला आहे आपला खडा मसाला. आणि हा खडा मसाल्याचा आपण फोडणी देताना उपयोग करून घेणार आहोत. हे लाल मिरची. कुकर थंड झाला आहे. कुकर थंड झाल्यानंतर बघा डाळ छान अशी शिजली आहे, बघू शकताय तुम्ही इथं. तर 5 शिट्ट्यामध्ये ही डाळ चांगली शिजली जाते. हरभरा डाळ थोडीशी मोठी दिसते आहे कारण की शिजायला जास्त वेळ लागतो, पण शिजली आहे छान. उकळल्यानंतर ही आमटीमध्ये छान शिजली जाते. आणि आता आपण फोडणीची तयार करून घेऊया. टोप ठेवलाय गरम करण्यासाठी, त्यामध्ये घालायचं तेल 2 चमचा. तेलाचा जरा जास्त वापर करावा लागतो ही डालबाटी तयार करण्यासाठी. इथं मोठ्या चमच्या आहेत, मोठ्या चमच्यानं 2 चमचे घेतले. तेल गरम झालं आहे बघण्यासाठी मोहरी टाकली आहे. मोहरीली छान तडतडली आहे म्हणून ह्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेत आहे बघा. मोहरी, जिरे,
आणि जे बाकीचे खडे मसाले ह्यामध्येच ॲड करायचे, म्हणजे छान असं दालबाटीला छान टेस्ट येते, तेलामध्ये छान असं त्याचा स्वाद जातो. या मिरची, 2 दालचिनी, त्यानंतर 2-3 आपल्यानं घेतले आहे, मिरीसुद्धा घेतली आहे 2-3. आणि हे सर्व साहित्य छान असं भाजून घेतल्यानंतर ह्या तेलामध्येच घालून घ्यायचं आलं. ही महत्त्वपूर्ण माझ्या बहिणीने गोष्ट सांगितली आहे. आलं मात्र तेलामध्येच ह्या घालायचं, म्हणजे छान अशी दालबाटीला चव येते. अगदी ह्या गुजरातमध्ये ज्या पद्धतीने स्त्रिया करतात त्याच पद्धतीनं ही दालबाटी तयार होत आहे बघा. ह्यामध्ये सर्व मसाले घातले, मिरची घातली की ह्यामध्ये घालायचं 2 मीडियम साईजचे मोठे कांदे घेतले आहेत. मीडियम साईज मोठे कांदे घेतले आहेत, मीडियम साईजचे नाहीत. तुमच्याकडे मीडियम साईजचे असेल तर तुम्ही 5 ते 6 कांद्यांचा इथं उपयोग केला तरी चालतो. तर हा सर्व मसाला चांगला भाजताना ह्यामध्ये घालायचं हिंग पावडर आणि हे थोडं छान परतून घ्यायचं. परतायला थोडासा हे भाजण्यासाठी उशीर लागतो. जेव्हा कांदा लालसर चांगला भाजून घ्यायचा आणि कांदा भाजण्यासाठी इथं मिठाचा वापर केला आहे. मीठ घातले की कुठलाही पदार्थ लवकर भाजला जातो. लालसर असा भाजून घ्यायचा. सुक्कं मटण असू दे किंवा सुक्या भाज्या करायच्या असल्या तर लालसर असा कांदा भाजला की त्या भाजीला छान टेस्ट येते. तर इथं आहे ही लाल चटणी, आपण लसूण लिंबू पिळून घेतला होता जे मसाल्यामध्ये, तो मसाला इथं तयार झाला आहे. आणि हा मसाला आता ह्यामध्ये घालून घ्यायचं. खूप तिखट असतो, तर तिखट मिरचीचा वापर केला जात असतो. हळद घातली 1 चमचा. हे आहे घरगुती जे बुकना असतो किंवा तुम्ही लाल काश्मीरी मिरची पावडरीचा सुद्धा वापर केला तरी चालतो. घरगुती लाल तिखटाचा इथं वापर केला नाही. ते घरामध्ये बुकना असतो किंवा लाल काश्मीरी मिरची पावडर, ह्या दोन्हीतलं कुठलाही तुम्ही पावडर वापरून ह्याचा वापर करू शकता. मीठ घातलं आहे. हे आहे धना पावडर 1 चमचा घातली आहे. आणि हा सर्व मसाला छान असा परतून द्यायचा तेलामध्ये. तेल सुटतोसर हा मसाला भाजला की नंतरच ह्यामध्ये टमाटर घालायचं. टमाटर घालायला अजिबात गडबड करायची नाही, कारण की हा मसाल्यामध्ये टमाटर अगोदर घातले की चांगला मसाला भाजला जात नाही. हा सर्व मसाला भाजला की ह्यामध्ये घालायचा टमाटर. टमाटर भाजायला खूप वेळ लागतो, 5 ते 10 मिनटं. ही महत्त्वाची प्रोसेस आहे. चांगला ह्यामध्ये मिक्स झाला पाहिजे हा टमाटर. आणि हा टमाटर भाजण्यासाठी आम्हाला 5 ते 10 मिनटं लागलं, कारण की अगदी आमची बहीण आहे ही गुजराती स्त्रिया करतात त्याच पद्धतीनं ही दालबाटी करत आहेत. आता तुम्हालासुद्धा दालबाटी खायची असेल गुजराती स्टाईल तर हे व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा आणि ह्याच पद्धतीने करा. हा टमाटर छान असा भाजून घेतला आहे. आणि ह्यामध्ये काय करायचं, भाजताना अगदी गॅस लो करायचा आणि लो गॅसवर हा टमाटर छान असं ग्रेव्ही होस्तर भाजून घ्यायचं. झाकून असं ताट झाकायचं आणि थोड्या वेळानं 2-2 मिनिटांनी थोडं कालावधीनं हा भाजून घ्यायचा, म्हणजे आपला टमाटरसुद्धा छान भाजतो. आणि थोडीशी ग्रेव्ही होण्यासाठी, लवकर शिजण्यासाठी हा टमाटर ह्यामध्ये पाणी घातलं आहे. गरम पाण्याचा वापर केला आहे, थंड पाणी घातलं नाही. ही सर्व प्रोसेस आहे ती व्यवस्थित लक्ष देऊन बघा, म्हणजे तुमची दालबाटी अगदी राजस्थान गुजरातमध्ये होते ना त्याच पद्धतीने होणार. तर टमाटर थोडंसं शिजण्यासाठी ह्यामध्ये पाणी घातलं होतं आणि मस्त अशी ही ग्रेव्ही तयार झाली आहे. टमाटरसुद्धा छान असा शिजला आहे बघा. आणि छान असं मसाल्याला तेल सुटलं आहे. मी ह्यावरच विचार करा, हा आता मसाला बघूनच तुम्हाला कळालं असेल की आपली डाळ आहे ती दालबाटीची खूप छान टेस्टी झाली असणार आहे. तर ही आहे डाळ रबरबी शिजलेली. आणि ही डाळ आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत थोडं करून. तर पहिल्यांदा कुकर थोडासा हातातून निसटला म्हणून तो नंतर आम्ही थोडं करून ह्यामध्ये घालत आहे बघा. मस्त अशी डाळ तयार होते, बाटीसाठी तयार होणारी परफेक्ट डाळ आहे ही. तर नक्कीच तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. खूप छान युनिक रेसिपी आहे, टेस्टी आहे आणि गुजरातमधली, राजस्थानमधली फेमस अशी डिश आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये खूप पदार्थ फेमस असतात, त्यातलाच मग आपण एक पदार्थ तयार करत आहोत म्हणजे दालबाटी. आणि हे आता लागल तेवढं, आता पाणी जास्त पातळ करायचं नसतं, थोडंसं घटसर ठेवायचं असतं. तर लगेच गरमागरम खाली जाते आणि सपलीसुद्धा चालते. एवढीच आमटी आहे ती 5 ते 6 लोकांसाठी भरपूर होते, म्हणजे खूप आवडीनं खातात. जे बाटी असते त्यामध्ये आमटी ऑब्झर्व करून घेतली जाते, कुसकरून खाल्ली जाते. त्यामुळे आमटी तुम्हाला इथं जास्त दिसत असेल तर तो आमटी लगेच संपते. ही छान अशी उकळी मारून घ्यायची. आणि उकळी मारल्यानंतर आपण ह्यावर थोडासा लाल तिखटाचा तडका देणार आहोत. जे तूप शिल्लक होतं मळताना ते थोडं चांगलं तूप कडवायचं आणि त्यामध्ये लाल काश्मीरची पावडर घालायची आणि मिक्स असं करून त्यामध्ये हळूच ओतून द्यायचं आणि एक उकळी मारून घ्यायची. तर ह्याला कट येत नाही, विशेष तुम्हाला सांगते. एवढं तेल तूप वापरूनसुद्धा ह्याला कट येत नाही आणि छान असा स्वाद लागतो, टेस्ट छान येते. ह्यामध्ये तुपाचा भरपूर वापर केला जातो दालबाटीसाठी. ह्या गुजराती कुठलाही पदार्थ झाला की तुपाचा आणि तेल कमी वापरलं जातं आणि तुपाचा जास्त वापर केला जातो आणि त्यामधूनच पदार्थ छान केले जातात. इथे चिरम्याचा लाडूसुद्धा केला जातो अस्सल तुपातला किंवा गुळाचा.
ही आता आपण तयार करायला घेऊया. मस्त अशी कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर घालून बाजूला ठेवून आता आपण दालबाटी करायला घेणार आहोत. आपण पहिल्यांदा काय करायचं, गॅसवर हे भांडं लो फ्लेमवर तापवण्यासाठी ठेवायचं आणि तापवल्यानंतर तापायला ठेवलं की यानंतर हे बाटी करायला घ्यायची. ही बघा बाटी करायला घेतली आहे. एकदम पीठ कठीण झालं आहे, तुम्ही बघताय. ह्याला मर्दायची किंवा काही गरज नसते, असंच हे बाटी तयार करून करायची असते. तर माझी बहीण असं तुम्हाला 2 बाट्या करून दाखवते. तर हे थोडंसं हातातूनच मर्दायचं. ह्यामध्ये तेल असतं त्यामुळे थोडंसं दाबलं की ह्याला शेप येतो छान. आणि हे घट्टसर पीठ असल्यामुळं हे तुम्हाला प्लेन दिसणार नाही, थोडंसं चिरा पडणारच. आणि हे पीठ आहे ते भरडं असतं त्यामुळं ह्या चिरा किंवा हे साहजिकच आहे पडणं ते. तर हे आता दालबाटी करायची पद्धत तुम्हाला हे अशी करायची, म्हणजे आतूनसुद्धा चांगली वाफ लागते, आतल्या साईडलासुद्धा चांगली भाजते. ह्याचा आपण चुरमा जेव्हा खातो तेव्हा कुस्करले की छान असं फोडं पडतात किंवा बारीक होतो. तर दाखवतात बघा ती अशी. पहिल्यांदा पीठ घेते आणि पीठ घेऊन थोडंसं हातातच मर्दायला घेतले आहे आणि गोल मर्दून झाले की गोल करते आणि चापटी करते. चापटी केल्यानंतर हाताच्या साईडने चापटी करते आणि एका साईडला अशी दाबते आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आपण गोल राऊंड मारते, म्हणजे अगदी ते मोदकासारखं तयार होतं. म्हणजे आतूनसुद्धा वाफ घेत जाते आणि आतून छान अशी ही दालबाटी शिजते. आणि भाजणार आहोत. काही ठिकाणी तळूनसुद्धा दालबाटी करतात, ते सुद्धा खूप छान लागतात. आणि ह्यासुद्धा पद्धतीने ही पद्धत आहे ती इथली जी लोक करतात त्याच पद्धतीने इथं दालबाटी करत आहोत. हे झाल्यात अशाच पद्धतीने ह्या बाट्या तयार करून घेतल्यात. जी पौराणिक म्हणतात ना त्याच अशा पद्धतीनं ही दालबाटी करत आहोत. काही ठिकाणी राखत घालून सुद्धा ही दालबाटी छान अशी करपूस भाजून घेतली जाते. प्रत्येक ठिकाणी ही बाटी तयार करायची पद्धत वेगळी आहे. तळून आप्याच्या तव्यामध्ये किंवा अशा भांड्यामध्ये, हे भांडं नसलं तर जाळी ठेवून सुद्धा ही केली जात असते. जी डाळी असते आपल्या पापड भाजण्याची त्या जाळीसुद्धा बाटी भाजली जाते. तर ही आहे ती दालबाटी करण्याचंच भांडं आहे. त्या भांड्यावरच इथं बाटी तयार करून घेत आहे. आणि ही गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवूनच ह्या बाट्या सर्व भाजून घेतल्या जात असतात. हे आहे सर्व बाजूनं ठेवून घ्यायच्या, म्हणजे ह्या जाळीमुळं छान असं खालून वरून असं भाजलं जात असतं. ह्या बाट्या भाजण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतात. खालून वरून आलटी पलटी ह्या साईडनं त्या साईडनं असं भाजून घ्यावं लागतात. बाटी थोडीशी तर कच्ची झाली की छान टेस्ट लागत नाही किंवा वेगळा स्वाद लागतो. हे खालून तर छान अशी भाजली आहे आणि आतून भाजण्यासाठी असा शेप द्यावा, म्हणजे आतल्या साईडला सुद्धा भाजली जाते. आणि ही बघा झाले आहे. आपण पलटी करून घेत आहोत. आणि ही आप्याच्या, तुमच्याकडे हे भांडं अवेलेबल नसलं की तुम्ही ह्या आप्याच्या भांड्यामध्ये केलं तरी सुद्धा चालतात, व्यवस्थित परफेक्टच होतात. त्याला पहिल्यांदा काय करायचं, खालच्या साईडला तूप लावायचं आणि तूप लावल्यानंतर ह्यामध्ये घालून घ्यायच्या ह्या बाट्या एक एक करून, म्हणजे खाली चिटकत नाहीत. शक्यतो चिटकतच नाहीत बाट्या, पण आपण हे आता तूप लावून घेतलं आहे. आणि तूप लावलं की हे एक एक करून बाटी ठेवायची आणि ह्या बाट्या ठेवलेल्या थोडंसं 5 मिनिटांनंतर झाकून पलटी मारून घेणार आहोत. 5 मिनिटांमध्ये खाली चांगलं शेकलं जातं आणि खाली शेकलं की आपण नंतर वरती तोंड करून खालची बाजू शेकून घ्यायची. ह्या भांड्या म्हणली तर आता बाट्या झाल्या आहेत, त्यासुद्धा आपण आता आलटी पलटी करून भाजून घेणार आहोत. एका साईडला भाजले आहेत. भाजायला खूप उशीर लागतो कारण की थोड्याशा जाडसर असतात, पीठसुद्धा कठीण असतं, जाडसर असतं, त्यामुळं भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो. आणि अगदी तुम्हाला हॉटेलमध्ये मिळतात किंवा जे रेस्टॉरंटमध्ये मिळतात दालबाटी, त्याच पद्धतीनं ही छान अशी दालबाटी आपण घरच्या घरी तयार केली आहे मस्त अशी. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला राजस्थानी कसा वाटला, गुजराती हा मेनू करायचा तर कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून अजिबात विसरू नका. हे आप्याच्या भांड्यातलं सुद्धा त्या भांड्यापेक्षा आप्याच्या भांड्यामध्ये मस्त असे ही दालबाटी तयार होते बरं का. अगदी पटपट होते आणि भाजते शेकते सुद्धा लवकर. ह्यावरून मला कळालं आप्याच्या भांड्यामध्ये छान होते. तुमच्याकडं ते भांडं नसेल किंवा जास्त अडचण काळजी घ्यायची गरज नाही. तुम्ही आप्याचं भांडं तुमच्याकडं नसेल तर शेजाऱ्यांच्याकडनं आणून सुद्धा तुम्ही हे बाटी केली तर सुद्धा चालते. तर ह्यामध्ये लवकर भाजते सुद्धा आणि सर्व बाजूनं छान अशी शेकली जाते आप्याच्या भांड्यामध्ये आणि पटपट पण होते त्या दुसऱ्या बाटीच्या भांड्यापेक्षा सुद्धा. हे तर हे 10 मिनटं लागलं ही बाटी भाजण्यासाठी आणि ही बाटी छान सर्व बाजूने भाजून घ्यायची. आणि हे मस्त अशी आपली दालबाटी झाली आहे. दोन्ही पण आपली डाल पण तयार करून दाखवली आहे, बाटीसुद्धा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवला आहे. सर्व रेसिपी डिटेलमध्ये सांगितले आहे तुम्हाला. आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही.
आणि ह्या सर्व छान खुसखुशीत बाट्या तयार झाल्या आहेत. आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघून नुसता बघा नका, करा सुद्धा घरामध्ये. आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशा पद्धतीनं ही दालबाटी झालती. आणि आमच्या घरामध्ये तर खूप छान टेस्टी अशी दालबाटी तयार झालती आणि टेस्टला सुद्धा जबरदस्त झालती. तर घरच्या घरी कोणताही पदार्थ गेले की खूप छान टेस्टी होतो, पण तो पदार्थ परफेक्ट होण्यासाठी एखादा व्हिडिओ किंवा तो सुद्धा परफेक्ट असला पाहिजे. तर हा तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितला आहे. नक्कीच ह्या पद्धतीने करा. छान अशी टेस्टी राजस्थानी गुजराती थाली तयार केली आहे दालबाटीची. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच सोनाली किचन पाहत राहा. धन्यवाद.